जे सुप्तम प्रबोधयेत हे विष्णू पुराणात सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ काय होते? याचा अर्थ असा होते की झोपलेल्या माणसाला कधीही उठवू नये. बरोबर. पण असे काही अपवाद आहेत. याचे काही अपवाद आहेत. अपवाद म्हणजे काय तर सांगतो. जर शास्त्र सांगते की झोपलेल्याला उठवू नये, बरोबर, तर शास्त्र म्हणते की उठवू शकतो. तर मग ते कोण आहेत? तुम्ही म्हणसान की हे नाही, अलोक माणसं आहेत. ते 7 जण ते अलग आहेत. चाणक्याने सांगितले ना ते 7 जण चाणक्यांनी सांगितले. मग पहिले आता त्या 7 जण आहेत की नाही त्याचा श्लोक म्हणून दाखवतो आणि मग सांगतो त्याचा अर्थ पण. विद्यार्थी सेवक पांचक शुदार्तो भयकातरः. विद्यार्थी सेवक पांचक शुदार्तो भयकातरः भांडारी प्रतिहारीचे सप्त सुप्ताक प्रबोधये. याचा अर्थ असा होते की आता ते मी सांगितलं होतं की नाही की हे 7 जण आहेत. ते 7 जण याच्यात आहेत त्या श्लोक मध्ये. विद्यार्थीला जर उठावं लागेल की नाही शिकायला. माझी आई पण सकाळी उठवत असते, लय जुवार असते, पण जास लागेल ना आता शाळेत. तसा बी मी विद्यार्थीच आहे. विद्यार्थीचं उदाहरण. विद्यार्थी सेवक, जसा मी माझ्या बाळाचा सेवक आहे, मला तर उठावंच लागेल काम करायला. सेवकम पांचक म्हणजे प्रवास. प्रवासी जर झोपलेला असला, त्यालाही नांदुऱ्यात उतरायचं आहे, झोपलेला असला, त्याला जर कोणी उठवलं नाही, म्हणजे गाडीत धरा, जर गाडीत त्याला कोणी उठवलं नाही तर तो डायरेक्ट पुढे शेगात चालला जाईन की नाही. म्हणून असं माझ्या संग लय खेळ व्हायला. नांदुऱ्यात उतरायचं असते पण माझ्या बाजू झोपलेले असतात, कोणी उठवायचाही प्रयत्न करत नाही. डायरेक्ट शेगाव. एक दिवस की नाही माझ्या बाबाला भुसावळ मध्ये उठायचं होतं, म्हणजे उतरायचं होतं. माझ्या बाबा झोपेल होते, गाडीमध्ये जायचं होतं म्हणून डायरेक्ट खंडवामध्ये उतरले. झोपेल होते म्हणून पण उतरायचं. पांथक शुदार्तो म्हणजे त्याला भूक लागलेली आहे तसं आपल्याला माहित आहे, पण तो झोपून गेला. त्याला माहित आहे की याला भूक लागलेली आहे तर झोपून गेला, तर त्याला उठवायचं नाही असं नाही. बरं, त्याला पण उठवायचं. कारण की जर त्याला भूक लागलेली असते त्याला पण उठवायचं. याचं मागे दशमी झाली की नाही, मागे दशमी, त्या दशमीच्या अगदी मा बाबाचंच कीर्तन होतं. म्हणून माझी बहीण सांग काय, माझ्या बहीण भूक लागेल होती, झोपून गेली तशीच. तरी माझ्या बाळानं कसं तरी उठवलं, जीव घातलं आणि मग झोपू घातलं. विद्यार्थी सेवकम पांचक शुदार्तो भयकातर. भयकातर म्हणजे झोपलेला आहे, त्याला स्वप्न पडून राहिले की भूती राहिला आपल्याला बाहेर राहिले. जर असे स्वप्न पडून राहिले, जर आपल्याला माहित आहे की हो, म्हणजे आपल्याला दिसून राहिलं की भिऊ राहिला हा, तर उठवलं नाही तर त्याच्यातच तो कंटिन्यू राहील, अटॅकीन मरून जाईल. म्हणून त्याला पण उठवायचं. आपण आता एक उदाहरण पाहिलं ना नाटकात, त्या हिरकबाई उठवत होती ना अहिल्याला. अहिल्याबाई आहेत त्या अहिल्याबाईला अभ्यास लय करा वाटायचा. अहिल्याबाई होळकर त्यांचं त्यांच्या घरचं आडनाव होतं धनंजय शिंदे. पण मग ते त्यांच्या माहेरी आल्या ना, ती सासूरवाडी. मग तिथं पण त्यांना अभ्यास करा वाटायचा, पण तिथं काय कामच अभ्यास करायचा वाटायचा. म्हणून त्यांना ना ची तब्येत खराब होती. मग त्या झोपलेल्या होत्या.
त्यांना हरकूबाई साहेब झोपू घालत होत्या. हरकूबाई साहेब कोण? तर खंडेराव आहेत ना. नाही, खंडेराव नाही, मल्हारराव सुभेदार, बडे सुभेदार, त्यांच्या पत्नी छोटे. म्हणून मग त्यांना झोपू घालत होत्या. जो त्यांनी स्वप्नातच वसनावायला लागले की गुरुजी पहिले सांग काय श्री. मग ते त्यांना स्वप्न पडलं की ते त्यांच्या पतीसोबत शिकायला गेले. पती कोण होते? तर खंडेराव. खंडेराव संघ त्यांच्या खंडेरावच्या गुरुजी संघ शिकायला गेले. तिथं पहिले तर त्यांना तर लिहिताच येत नव्हतं. त्यांना तर लिहिताच येत नव्हतं. म्हणून पहिले काय शिकत असतात लिहिताना? श्री. मग ते गुरुजींकडे गेले आणि श्री लिहायचा प्रयत्न केला. हे पाठ म्हणतो ते फळा, धूरपाटी, धूरपाटी. तर त्याच्या श्री कसा लिहतात असं आहे ना. तर ते कसे लिहत होते त्यांना ते इथं बघतात जरा जवळ डायरेक्ट कसं बघत. मग त्यांनी खंडेरावांचं पाहिलं तर त्यांनी जरा जवळ केलं पण दूरच, जरा जवळ पण दूर असं. तर कसं असं केलं तर त्यांना काही लिहिताच येत नव्हतं. मग डबल करायचं सांगितलं गुरुजींनी, पण काही आहे ना. मग गुरुजींनी म्हटलं की तुम्हाला काही हे जमणार नाही म्हणून वडायचा प्रयत्न. पण ती झोपीत होती की नाही, वडा. मग हरकूबाई साहेबांनी म्हटलं की उठा, तुम्ही गुरुजींकडे नाहीत, तुम्ही झोपलेले आहेत, उठा. हे उदाहरण कशाचं आहे? भय कातरचं. विद्यार्थी सेवकम पांथक सुधारतो भय कातर. भांडारी म्हणजे स्वयंपाक खोली असते ना त्याचा मालक. याचं उदाहरण देतो. माझी आई आणि माझी हे मोठी बहीण हे भांडार खोलीचे मालक आहेत. तर यांना जागवलं तर चालते का? आणखी आपल्याला जर स्वयंपाक खोलीमध्ये काही पाहिजे असलं तर जर ते आपल्याला दिसत नसेल तर यांना माहित असेल की नाही. भांडारी विद्यार्थी सेवकम पांथक सुधारतो भय कातर. भांडारी इति प्रतिहारिश्च. याचा अर्थ असा होते की प्रतिहारीचा अर्थ प्रतिहारीचा अर्थ द्वारपाल. द्वारपाल म्हणजे वॉचमन. द्वारपाल जर झोपलेला असला तर चोर घरात चोरी करायला जातील नाही की नाही? जातीलच ना. तुम्ही तर की असं जातील. तर उठवा लागेल की चोर जातील, उठा चोर जातील. विद्यार्थी सेवकम पांथक सुधारतो भय कातर. भांडारी इति प्रतिहारीश्च नाही, प्रतिहारीच्या सप्तसुक्ताक प्रबोधये. जय श्री